सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यादव आणि त्याचा सहकारी असेल तो योगेश. खुटीचा पाडा विरुद्ध तिलोरी. यहाँ पर फाइनल का मुकाबला होने की वजह से बिल्कुल एक मरतबा रहेंगे खुटीचा पड़ा टीम, दूसरी मरतबा सादा पर तिलोरी टीम. दोनों भी टीम का जज्बा जोश उल्लास क्या नजर आया है आज के दिन में. तो तकरीबन फाइनल मुकाबले में कौन सी टीम जीत अग्रसर होकर घर का रास्ता लौटने वाली. लेट्स गो प्ले ऑन, खेल चालू. पहले गेंदबाज तानाजी सामने योगेश. योगेश सोहरा उनके साथ है मिस्टर यादव. 4 ओवर का गेम है. पहले ओवर का स्पिन, पारी का पहला ओवर. इस बार पहली गेंद छोटी गेंद के साथ स्क्वायर ऑफ द विकेट के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी. बिल्कुल गेंद बल्ले पर नहीं चढ़ गई. अच्छी गेंद और अच्छी गेंद होने की वजह से बिल्कुल शायद यहां पर बैट पर जाके इस गेंद को पंच करने का तरीका दिखाया था, लेकिन गेंद बिल्कुल बल्ले पर नहीं लग गई. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ से गेंद आती हुई. ओवर की दूसरी गेंद जहां हल्के हाथ के साथ शॉट खेला, खिलाड़ी को तैनात किया है पहले स्लिप के क्षेत्र पर. रन लेने का कोई भी तजुर्बा नहीं. 2 गेंद लगभग शानदार. जो बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बूझ दिल और कायरों के हाथ कभी राज नहीं रहते. सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते. ताजमहल कौन सी टीम बना पाएंगी. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा उसके लिए कौन खड़ा, यह आने वाला वक्त बताने वाला है. एक और अच्छी गेंद. चांस नहीं, चांस नहीं. 3 गेंदों पर कोई भी रन नहीं, क्योंकि 4 ओवर का गेम है, लिमिटेड ओवर का गेम है. लिमिटेड ओवर के गेम में अपना अपना जो स्वाभाविक गेम है, उसी गेम को अग्रसर तरीके के साथ खेलने का बिल्कुल प्रयास करना चाहेंगे. और वही प्रयास करने के बावजूद भी लाजवाब गेंदबाजी. ओवर की चौथी गेंद, छोटी गेंद के साथ पुल शॉट. और पुल शॉट खेलते समय बिल्कुल इनटू द गैप ढूंढा. पीछे खिलाड़ियों को तैनात करने के बावजूद भी गेंद निकल गई बॉल लाइन के बाहर. 4 रन के लिए विनिंग का पहला चौवा. और लगभग सादा पर बिल्कुल अपने पारी का पहला चौवा मिलता हुआ योगेश जैसे बल्लेबाज के बल्ले से हुई. पहले 3 गेंदों पर कोई भी रन नहीं आ गया था, लेकिन उसके बाद छोटी गेंद पाई. और छोटी गेंद पाने की वजह से पीछे मिड विकेट के रीजन पर एक खिलाड़ी को तैनात भी किया था. उनके बगल के साथ बाजू से गेंद निकल गई बॉल लाइन के बाहर. 4 रन के लिए 4 गेंद 4 रन. राइटम ऑफ द विकेट के साथ कमेंट्री बूथ इनकी ओर से ओवर की अगली गेंद करने की तैयारी में. इस बार सीधे बल्ले के साथ बिल्कुल मिड ऑफ क्षेत्र के ऊपर से शॉट खेलने की तैयारी. पीछे खिलाड़ियों के तैनात क्या सिचुएशन नजर आ गया इस मैदान पर. आप जानते कि जैसी फील्ड की रचना वैसी शायद यहां पर गेंदबाजी. ये बड़ी सहानुभूति दिखाते हैं गेंदबाज और कैप्टन. आखिरी गेंद शेष. 22 नंबर की जर्सी परिधान करने वाले तानाजी पिछले मैच में हल्के से महंगे साबित हो गए थे, लेकिन इस बार शायद बिकना. ओवर की अगली गेंद कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे स्लिम उड़ान के क्षेत्र पर. जब तक इनको फील करके थ्रो किया जाएगा, मौका था 1 रन पलटने का. पहले ओवर का खेल समाप्त तक कुल मिलाकर टीम का स्कोर बगैर कोई विकेट के नुकसान पर 6 रन. बचे ही 18 गेंद. समय नहीं ज्यादा बर्बाद करना है. जो वक्त अपना कभी बर्बाद नहीं करता, किसी दुनिया को आबाद नहीं करता, गुरु हारने वाले को जमाना याद नहीं करता.
जहां हर नदी सम जाए वहां समंदर, जहां शीर झुक जाए वहां मंदिर। इस बार भिवंडी के मैदान पर जो शानदार टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया है राष्ट्रवादी ट्रॉफी का, लगभग दूसरा दिन और दूसरे दिन का अंतिम मुकाबला, दूसरे ओवर का खेल शुरू होता हुआ। पारी का दूसरा ओवर, पारी के दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 7 गेंदें 7 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर तिलोड़ी टीम। बाधा पे विजय पाना चैंपियन का किरदार है। इस बार ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार में बेखूबी सूरत के साथ उठाकर गेंद को खेलने का तरीका दिखाया था। गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लग रही। यही तो मैं कहना चाहूंगा, कल के दिन से मैं कहते रहूंगा कि भाई इस विकेट पर जितनी स्लोअर गेंदें करेंगे उतना फायदा आपको मिलेगा। जितनी रैपिड गेंदें करेंगे उतना बढ़िया स्ट्रोक खेलने के लिए बल्लेबाज मजबूरन होकर बड़े शॉट खेल पाते। यह साबित हो चुका है। छोटी गेंद के साथ इस बार उठाकर गेंद को खिलाई बेहतरीन अंदाज के साथ 6 रन। के नुकसान पर वेट एंड वॉच की ओर से बड़ा शॉट खेला 6 रन के लिए। इस बार भी भाई कहां पर गेंद को खेलना चाहते थे, बिल्कुल गेंद पैड लाइन पर आने की वजह से बिल्कुल ऑन साइड में अच्छा स्ट्रोक खेला और अब रन लेने का प्रयास करना चाहेंगे दूसरे रन के लिए, लेकिन जैसे ही देखा कि गेंद को फील्ड किया है तब एक ही रन के साथ संतुष्ट किया दो बल्लेबाज को। यहां पर कुछ देखा जाएगा तो बिल्कुल दो बल्लेबाज के बीच में अच्छी साझेदारी और अच्छी साझेदारी चालू होने से बिल्कुल इस साझेदारी को तोड़ने के लिए एक अहम तरीके के साथ रणनीति अपनाकर गेंदबाजी करनी पड़ेगी। 30 सर्किल के अंदर कहीं ना कहीं तो बिल्कुल जो 4 खिलाड़ियों को तैनात किया है, छोटी गेंद नहीं थी और पिच गेंद रही थी, बिल्कुल सीधे बल्ले के साथ लॉन्ग ऑन क्षेत्र के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेला। पीछे खिलाड़ियों को तैनात किया, खतरों की संभावना है या नहीं? ना भाई, 2 ही रन मांग थी, 2 रन की, 2 रन तो पूरे। दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान, क्योंकि कल के दिन में भी भाई ने देखा था कि बिल्कुल कितने सारे दर्शक इस मंच पर तैयारी में, आज के दिन में भी कितने सारे दर्शक इस मैदान पर। यही तो है बड़ी वजह, यही तो है आन बान शान भिवंडी टीम की, भिवंडी गांव की। छोटी गेंद के साथ, रफ्तार के साथ किनारा मोटा लेकर सीधी विकेट कीपर की दस्ती में और गोदी में गेंद जाने की वजह से विकेट का नुकसान। पहले बल्लेबाज आउट होकर पेविलियन का रास्ता लौटते हुए नए बल्लेबाज चले जाते हुए मैदान के अंदर, जिनका नाम है सुनील। जवानी का जोश, उम्र जोश का जवानी, सिलसिले की लड़ी तो चलो मैदान के अंदर। क्रिकेट का खली भी खड़ा सामने ही, मैदान खाली पड़ा है लेकिन क्रिकेट का खली भी सामने खड़ा है। अभी तो चौका मारा ही, छक्का मारना बाकी, अंदाज मेरा बाकी। क्या अंदाज क्या आएगा अंतिम फाइनल के मैच में, कितना स्कोर यहां पर खड़ा करने की इबादत रहेंगी। अब तक तो टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 16 रन। 2 ओवर का खेल समाप्त, 16 रन 1 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज फिर से तानाजी, पहला ओवर सफल हो रहा था 6 रन का, लेकिन फिर से अपने आप का विश्वास अपने आप पर रखकर गेंद हाथ में रखने के बाद यानी कि बिल्कुल खुद का दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर करने के लिए तैयारी में ताना। पहली गेंद वाइड गेंद का इशारा, फ्रंट फुट से हटकर इस गेंद को खेलने का तरीका दिखाया था स्क्वायर ऑफ द विकेट के साथ, लेकिन गेंद बल्ले पर नहीं, लाइन से काफी दूर गई थी गेंद और लगभग साइड पर छेड़छाड़ी करने का प्रयास भी किया था। एक्स्ट्रा रन की गिनती स्कोर कार्ड में, एक्स्ट्रा रन के माध्यम के साथ कुल टीम का स्कोर बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार में, तो तीसरे ओवर की पहली गेंद ऑन साइड में ग्लांस किया है, फाइनल क्षेत्र की ओर से अच्छा स्ट्रोक खेला, पीछे खिलाड़ी को तैनात किया लेकिन उनके बाजुओं से गेंद निकल जाने वाली गोली के रफ्तार के साथ टूटा। ठंडन पाल मदन गोपाल 4 रन। दिशा से भटकेंगे तो खाने पड़ेंगे बड़े फटके। जब कहीं दिशा अच्छी रहेंगी तब मतलब आपको बड़े शॉट तो नहीं लग जाएंगे। आपने पहला ओवर किया था ओनली ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप, तिलोड़ी बल्लेबाज को
बांध कर रखा था, लेकिन तिलोरी के बल्लेबाज भी अब जानने लगे कि भाई अब डेथ ओवर शुरू हो चुका है। डेथ ओवर के खेल में बढ़िया स्ट्रोक खेला, टाइमिंग में इस खिलाड़ी सामने D703। क्या इसका लॉन्ग फॉर्म रहेगा? इनकी क्या डेट ऑफ बर्थ? यस। विकेट का नुकसान। नए बल्लेबाज पांडुरंग 03 ने शानदार कैच पकड़ा। 03 की बल्लेबाजी यानी कि 03 की जर्सी परिधान करने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज। दूसरे विकेट का नुकसान। टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 21, लॉस ऑफ द 2 विकेट। अभी भी तीसरे ओवर के खेल में 4 गेंदों का खेल शेष है। आज की शाम किसके नाम? जो बोले सो निहाल। एक और अच्छी गेंद, ये इनके बिल्कुल वाइड गेंद का इशारा। हमसे ज्यादा बेहतरीन अंदाज के हिसाब के साथ बिल्कुल नजर आती हुई गेंद कहां पर लिया नहीं और हम प्यार जानते हैं कि गेंद को तो अतिरिक्त उछाल नहीं था और गेंद को अतिरिक्त उछाल ना होने की वजह से बिल्कुल आप जानते कि वाइड गेंद का इशारा। का इस मैदान का माहौल, इस मैदान का दृश्य कितना अच्छा नजर आता हुआ। ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में, जहां अच्छी गेंद थी ब्लॉक हॉल में गेंद को रखा था। सटीक यॉर्कर, सचिन रमेश तेंदुलकर सटीक यॉर्कर, कमाल की गेंद। मौके पे मौका नहीं ले पे दैला और बंबू में तंबू। जंगल में मंगल है या नहीं, खुदा जाने भगवान जाने। ओवर की अगली गेंद, कदमों का सहारा नहीं तो खड़े खड़े शॉट खेला डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र के ऊपर से खिलाड़ी को तैनात किया, लेकिन सर के ऊपर से गेंद निकल जाने वाले बॉल लाइन के बाहर 4 रन के लिए आवश्यकता थी ऐसे शॉट की और आवश्यकता के हिसाब के साथ ये 6 स्ट्रोक खेला। 4 रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। हमारा स्कोर यहां पर जानकारी देते हुए कि 27 स्कोर, 4 गेंदे तीसरे ओवर में 4 गेंद, 27 स्कोर। अभी भी 5वीं गेंद करने के लिए तैयार है। तानाजी इस बार महंगे साबित होते हुए स्ट्रगल हो गए थे बल्लेबाज और स्ट्रगल होने की वजह से जोरदार अपील, विश्वास भरी अपील। ये कॉल थर्ड अंपायर के लिए, लेकिन आप भाई यहां पर थर्ड अंपायर के लिए ये कॉल नहीं रहेगा क्योंकि बिल्कुल आपके पास एक ही कैमरा है। अल्ट्रा एज आप चेक नहीं कर सकते इस कैमरे में। सिंगल कैमरा में अल्ट्रा एज के हिसाब के साथ ये चेक नहीं किया जाएगा। आप चांस ले सकते हैं रनआउट का, आप रिलीव ले सकते हैं बिल्कुल नो बॉल का, तब ये रिलीव सक्सेसफुल हो जाता है, लेकिन अल्ट्रा एज के हिसाब के साथ आपको ये मौका नहीं मिलेगा। कदमों का सहारा लेकर आगे निकल गए, बिल्कुल बड़ा शॉट खेलने की तैयारी दिखाई थी, बिल्कुल स्टेप आउट हो गए थे। रन बनेगा 1 रन, 1 रन की मदद के साथ ओवर की समाप्ति। ओवर नंबर 3 ओवर का खेल समाप्त। कुल स्कोर 2 विकेटों के नुकसान पर 28। बचे ही अंतिम 6 गेंदें। अंतिम 6 गेंद से रवि करेंगे गेंदबाजी। पहली गेंद और पिच गेंद थी, कवर ड्राइव, अच्छा स्ट्रोक खेला, बिल्कुल इंटू द गैप, स्ट्रोक अच्छा खेला है और अच्छा स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ियों को तैनात किया था, लेकिन उनके बगल के साथ गेंद निकल गई बॉल लाइन के बाहर। यूज द ब्यूटीफुल हिट, स्टैंड अ डिलीवर्ड, 4 रन। दुआ मिले बड़ों से, साथ मिलेंगे अपनों से, प्यार मिलेगा रब से, प्यार मिलेगा सबसे, प्यार मिलेगा इन मानवर से, प्यार मिलेगा इस खेल से। चौके छक्के जगह बनाकर और साइड ऑफ स्टंपर की गेंद थी, बड़ा शॉट खेलने की तैयारी, बल्ले पर नहीं लगी गेंद। 4 गेंदों का खेल शेष है, टोटल स्कोर है 32 रन। बचे 4 गेंदों में कितने सारे रन जुड़ेंगे अपने स्कोर के खाते में। कदमों का सहारा लेकर आगे निकल गए, इस बार भी अच्छा स्ट्रोक खिलाई, खिलाड़ी तैनात है लेकिन उनके पास से मौका नहीं इस गेंद को रोकने का। गेंद को लैंड किया है बॉल लाइन के बाहर 4 रन के लिए। 32-4, 36, 3 गेंदें शेष।
दिवाली का मौसम तो निकल गया लेकिन होली का मौसम आता हुआ आगे। और सही टॉप नंबर गेंद को रखा वाइड गेंद का इशारा और विकेट कीपर की कुछ मांग रही थी कि भाई गेंद क्या बल्ले पर लगे ना भाई। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं गुरु पंखों से उड़ान लेते हैं। ये पंखों से उड़ान लेने वाली कौन सी टीम रहेंगे आज के दिन में। इस बार भी अच्छा स्ट्रोक खिलाए, हवा में गेंद, खिलाड़ी सामने, मौका बनेगा कैचिंग पोजीशन के लिए। नहीं अपने किस्मत में रोटी तो कहां से मिलेंगी बोटी, आसमान से गिरे खजूर पे नाट के और हाथ में आया मुंह में नहीं गया। बड़ा शॉट खेलने की तैयारी, आखिरी 2 गेंद शेष, कुल स्कोर 39 रन। 2 गेंदों में क्या बड़ा शॉट आएगा, बिल्कुल टॉप एज पर गेंद लगी। ये विकेट कीपर विकेट गेंद के सामने कोई गलती नहीं करेंगे, विकेट का नुकसान, विकेट नंबर तीसरे विकेट का नुकसान पहुंचने की वजह से नए बल्लेबाज जाना है, नए बल्लेबाज जाना है। लाइव एक्शन चलो दोस्तों, नए बल्लेबाज गनु। दुधारी तलवार के साथ जंग खेलने के लिए तैयारी, लेकिन तैयारी करने के बावजूद अब देखा जाएगा तो आखिरी गेंद, और आखिरी गेंद होने की वजह से बिल्कुल आप मात्रा छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने का तैयारी दिखाई थी। जहां बल्ले पर इतनी खास गेंद चढ़ी नहीं, 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा तो बल्लेबाज को। तो पहले 4 ओवर के खेल में 4 विकेटों के नुकसान पर टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 40 रन। 41 रन की आवश्यकता जीतने के लिए विपक्ष टीम है खुटीचा पडा टीम। चलो जल्दी जाना मैदान के अंदर, या ठिकाणी लगेच जायचं मित्रांनो। तत्पूर्वी देऊया डीजेला संधी, आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे मात्र सावध झालेले, डीजे ऑपरेटर पोरगी फाटला वाय जायचो, एकदा गाणं होऊन जाऊ दे। खेळा बागडा आणि त्यानंतर नक्कीच या स्पर्धेचा आस्वाद घ्या। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। पहिला फलंदाज रवी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू सोडला जातोय। पहिला चेंडू समोर खेळण्याच्या पूर्व प्रयत्नामध्ये आपण बघतो की नक्कीच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, पहिला फलंदाज बाद झालाय। मिस्टर रवी बॅक टू द पेविलियन।
क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातंय नक्की नक्कीच जिंकलात तर माजू नका आणि हरलात तर लाजू नका. पहिला फलंदाज बाद झाला आणि पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बाळू धावा गोळा करायचे ते 41. पहिला चेंडू खोलवर मारता चेंडू होता, स्लोअरवर चेंडू होता आणि स्लोअरवर चेंडू असल्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी अप्रतिम झेल पकडलाय स्लिप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने. आयुष्यामध्ये एकदा तरी वाईट दिवसांना गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, कारण की एकदा तरी संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला नक्कीच या चांगल्या मॅचची किंमत कळणार नाही, एका एका धावाची किंमत कळणार नाही. हे क्रिकेटचं सत्य आहे, हे रहस्य आहे क्रिकेटचं. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना प्रमुख पंचांना क्रॉस करण्यासाठी पंचांच्या डाव्या कोपऱ्यामधून पंचांनी 33 नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे. पंचांना देखील त्रिवार मुद्रा करूया. यावेळेला बिगेस्ट फटका येतोय. ओव्हरमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी की माझा आहे माझ्यापाशी, तुझा आहे तुझ्यापाशी आणि या ठिकाणी देऊया डीजेला संधी. बघतो की नक्कीच यावेळेला सुंदर चेंडू. जेवढं मोठं लक्ष असतंय तेवढ्या मोठ्या अडचणी देखील येतात, परंतु त्या अडचणीवरती मात करण्यासाठी तुमचं ध्येय तुम्हाला दाखवावं लागेल. हे ध्येय दाखवण्यासाठी एक कितपत मात्र नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठावी करायला लागेल, कारण की प्रयत्नांना यश येणार म्हणजे येणार. ओव्हर द स्टंपच्या बाजूने याही वेळेला एक चेंडू चांगला, एक चेंडू षटकार. एक डझन धावा. यावेळेला नक्कीच क्रिकेटिंग फटका, लवली स्ट्रोक, पुस्तकी ज्ञान मधला हा फटका. चेंडू सीमा रेषा पार 4 धावा. सुंदर फलंदाज आणि सुंदर फलंदाजी करत असताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पान साईडला बॅकवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रामधून चेंडूला ग्लान्स केलेला आहे. शॉर्ट बॅकवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर बघते की दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना बघायचं की तंबू तंबू काय लब्बराचं पाय दादा हा कमारी तर रेंभात जाय 2 धावा पूर्ण. जीवाचं रान, जीव का प्राण. एका धावेसाठी थांबणार नाही, दुसऱ्या धावेसाठी नतमस्तक होणार नाही. त्यानंतर बघतो की पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला, परंतु मित्रांनो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की शून्यामधून काय निर्माण होत नाही, शून्यामधून जग निर्माण होत आहे. पहिल्या सेकंदाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावसंख्या 18. चला मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण की अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 18 दून 36, 18 त्रिक 54, 18चा पाडा देखील कठीण मानला जातोय, परंतु नक्कीच धावा फक्त गोळा करायचा 41. अठरा चेंडू 23 धावांचा लक्ष्य. बॉलर्स नेम यावेळेला मला वाटतं नक्कीच 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होते तिल्लोळी संघाचा. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करा, की नक्कीच जिथे जास्त हरण्याची भीती वाटते त्या ठिकाणाहून तुम्ही जिंकण्याची तयारी करा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. ओव्हर द विश्रामच्या बाजूने पहिला चेंडू यावेळेला नक्कीच जबरदस्तरित्या स्विंग चेंडू बघायला भेटला होता आणि त्यानंतर एक धाव तर आहे. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ आहेत की नाही, नाही एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19 धावसंख्या. मी सातत्याने सांगतो ना की कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही. जेव्हा आपला संघ एखाद्या ठिकाणी हरतोय तेव्हा आपण मात्र नक्कीच कारण सांगतोय, परंतु कारण सांगणारी कधीच लोक यशस्वी होत नाही. हे क्रिकेट आहे. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू कायसे अलग ऍक्शन अलग रिलॅक्शन चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू जातो स्कोर क्षेत्रामध्ये. सुंदर झेल फलंदाज बाद डीजे.
प्रदान केला हा फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फटका मारलेला होता परंतु सुंदर झेल पकडला राघोजी बांगरे यांच्या नावाचं मात्र हे सुंदर सुमधुर संगीत मित्रांनो आपल्याला ऐकायला भेटलं कारण की नक्कीच आद्य मराठी क्रांतिकारक थोर पुरुष या थोर पुरुषांना देखील आपण मात्र त्रिवार मुद्रा करूया यावेळेला नक्कीच लेग ऑफ ब्रेक चेंडूला सोडवता आणि लेग ऑफ ब्रेक चेंडूला सोडत असताना बघतो की नक्कीच एक धाव तर येते आणि एके धावानंतर फलकावती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की नक्कीच 2 0 20 कारण की षटकामध्ये चेंडू टाकून जलते 3 अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जवळजवळ 15 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 15 चेंडूमध्ये धावा लागतील त्या 21 मॅच कोणाच्या बाजूने जाईल कमबॅक करण्याची मात्र पूर्व तयारी आहे की नाही दोन फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज बाळू आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल झालाय चान्स आहे यावेळेला बघतो की नक्कीच पंचांचा कॉल इथे वाईटचा अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धाव येत असताना बघायचं आहे की या ठिकाणी नक्कीच एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये समाविष्ट केली जाते याचा कॉल आहे वाईटचा आणि कॉल असल्यानंतर वाईटचा असल्यानंतर नक्कीच एक अवांतर धाव येईल खात्यामध्ये आणि त्यानंतर बघतो की आपण पाहायचं आहे की नक्कीच काही वादळे विचलित करण्यासाठी मात्र येत असतात कारण की नक्कीच हे वादळ कोणाच्या बाजूने जाईल आणि वादळ कोणाच्या बाजूने जात असताना नक्कीच वाट मोकळी कुठला संघ करेल हे देखील बघणं गरजेचं आहे स्टेपावर झाला यावेळी चेंडू शॉर्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी नक्कीच लेग स्लिपच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढण्याची पूर्व धमक दाखवते चेंडूपळीचा समन्वय झाला दुसरी धाव कंप्लीट केलेला आहे आणि दुसरी धाव कंप्लीट करत असताना फलकावती धावसंख्या 2 ने पुढे सकते आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की ऍज अ गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला सांगतात की धाव फलकावती धावसंख्या झाली 23 वळून कोणी पाहिलं नाही म्हणून मात्र नक्कीच माळावरच्या चाफाचं अडलं नाही उधाण आलंय तुफान आलंय शेवटी पठ्ठ्यानं भरणं सोडलंय नाही कुठला संघ अग्रेसर असेल ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू या वेळेला फक्त की चेंडू स्विन करण्याची बाबत गुड बॉल शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा की आपल्याला समोरचा जेव्हा कमजोर समजतोय तेव्हा आपलं सामर्थ्य दाखवा स्टेपावर झालाय सिलिमिडांच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट्स कव्हर मध्ये सुंदर जेल टपला आणि सुंदर जेल टिपल्यानंतर आपण बघतो की फलंदाज बाद झालाय तिसरा फलंदाज बाद होता आणि तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावती धावसंख्या अद्याप थांबते धाव फलकावती धावसंख्या झाली 23 धावसंख्या कारण की 41 धावांचा लक्ष्य शेवटचा सामना फायनलचा सामना असं म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही वेळ वाचवा नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिनू काय चित्र असेल आणि काय चित्र असल्यानंतर बघायला गेलं की 2 षटकात जवळजवळ खेळ समाप्त झालेला फलकावती धावसंख्या झाली ती 23 धावसंख्या बारा चेंडू 18 धावांचा लक्ष्य पहिला चेंडू राईट मोर विकेटच्या बाजूने अतिरिक्त उसी प्राप्त केला आणि अतिरिक्त उसी प्राप्त करत असताना बघायचं की नक्कीच यावेळेला हा पहिला चेंडू फांसर इथे हात आलाय तिलोळी संघाचं थोडंसं वजन चांगलं बघायला भेटतं आणि तिलोळी संघाचं वजन चांगलं बघायला भेटल्यानंतर बघायचं की नक्कीच अद्याप 11 चेंडूचा खेळ शिल्लक 11 चेंडूमध्ये 18 धावांचं लक्ष्य क्रिकेटमध्ये पैसे कमावणे साधी सोपी गोष्ट नाही परंतु क्रिकेटमध्ये धावा गोळा करणे हे मात्र खेळाडूंसाठी योग्य असते कॉल आहे पंचांचा वाईटचा चेंडू ग्रीन आहे पंचांनी या ठिकाणी वाईट केलाय आणि वाईट करत असताना नक्कीच अवांतर धाव येते खात्यामध्ये वेळ वाचवा मित्रांनो सातत्याने मी तुमच्यापर्यंत सांगतोय की वेळ वाचवा वेळेचं बंधन ठेवा राष्ट्रवादी चषक आपण पाहू शकाल 20-22 अर्थात मात्र राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असेल आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर सूर्य पश्चिमेच्या बाजूला जाताना दिस कासाराला जीव माग घोटाळाला ताना लेकरू माझ्या पाठीखाली मी डालते आज पाहायचं आहे की बनी तो बनी अब्दुल गनी वनी दिंडोरी नाहीतर थोड्याच वेळात तुम्ही आम्ही आमच्या घरी बघायचं की कुठला संघामध्ये नक्कीच आपल्या घरी जायला आणि त्याच्या अनुषंगाने शॉर्ट चेंडू यावेळेला अतिरिक्त उसळी याच बॉम्बसर सीटी बजाने वाली गेंद
सुंदर गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी करत असताना डॉट चेंडू आणि डॉट चेंडू टाकत असताना फलकावरती धावसंख्या अद्याप 24. ऑर्डस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच जबरदस्तरित्या चेंडूला हाताळतो आणि जबरदस्तरित्या चेंडूला हाताळत असताना कव्हर्स रिजन मध्ये चेंडू जातोय. पहिल्या प्रयत्नामध्ये नक्कीच तुम्ही आम्ही सांगतोय ना की जेव्हा मात्र सर्कल 30 असं आतमध्ये जेव्हा मात्र सिंगल चोरली जाते तेव्हा मात्र नक्कीच की शेर वाघावरती म्हणजे वाघ जसा मात्र नक्कीच शिकार करण्यासाठी मात्र नक्कीच जंगलामध्ये निघतो आणि तशाच प्रकारे हे एक धावच देखील मात्र चोरलेली आहे. दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामधून ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत असेल त्या ठिकाणी युक्तीचा वापर करा. लबाड चेंडू जातो सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर. सुंदर फटका 4 धावा. टर्निंग पॉइंट वरती चौकार येतो आणि टर्निंग पॉइंट वरती चौकार येत असताना फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 29. काही मॅच जबरदस्त बघायला मिळते कारण की माझ्या लाडक्या क्रीडा राजांच्या माहितीसाठी मी सांगतोय की प्रथम फलंदाजी करताना 4 सेकंदाच्या खेळामध्ये 4 फलंदाज बाद झाले. 40 धावा गोळा केला जिंकण्यासाठी अद्याप आपण बघतो की 41 धावांचं लक्ष्य अजूनही या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहे ते 2 म्हणजेच 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलकावरती धावसंख्या 29 बघायला मिळते. 12 धावांचं लक्ष्य आणि 12 धावांचं लक्ष्य लागत असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू लावून साईडला फुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. सीमारेषा पलीकडे पाठवला 4 धावांसाठी. क्रिकेट नेहमी आपल्या हृदयामध्ये असलं पाहिजे आपल्या वयामध्ये असलं पाहिजे कारण की नक्कीच हृदय मन धन तिलोळी का हो यावेळेला बघतो की नक्कीच डोक्यावरती हात ठेवला याचाच अर्थ काय तर क्लीन बोल्ड त्रिफळाचीत मॅच मध्ये वापस येण्याचा हा धुरंदर चेंडू होता. फलंदाज बाद झाला आणि फलंदाज बाद झाल्यानंतर बघतो की नक्कीच फलकावरती धावसंख्या जाती 33 धावसंख्या बघायला मिळते. मित्रांनो मॅच काय जबरदस्त बघायला मिळते कारण की नक्कीच 6 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष्य. दमणगंगा क्रिकेट संघ या ठिकाणी या वेळेला उपस्थित होतोय आणि दमणगंगा क्रिकेट संघाचं देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया कारण की नक्कीच आज थोडंसं खुशीचं वातावरण बघायला मिळतं आणि खुशीचं वातावरण म्हणजे नक्कीच या विभागामध्ये कुठे टुर्नामेंट असेल आणि त्या ठिकाणी मात्र जाऊन मात्र पोलचा विजेता ठरला असेल. सहा चेंडू 8 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी कुणी कुठे जाऊ नका बघत राहा ऐकत राहा कारण की नक्कीच राष्ट्रवादी चषक या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 31,000 द्वितीय पारितोषिक 21,000 परंतु पारितोषिकापेक्षा मॅनेजमेंट सुंदर ट्रॉफ्या इतिहासाच्या पानावरती आजच्या दिवसामध्ये कुठला संघ नाव करेल येणारी वेळ सांगेल. जाऊया मॅच कडे. देवा गोलंदाज नाही तर फलंदाज देवा असेल. गोलंदाज 11 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतोय तिलोडी या संघाचा 6 चेंडू 8 धावा. मॅच जबरदस्त बघायला मिळते. लेफ्ट आर्म विकेटच्या बाजूने पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला जबरदस्त रित्या चेंडूला खेळून काढतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धावेसाठी खेळून काढलेला हा फटका डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये 5 चेंडू 7 धावा. म्हणून तर सांगतो की नक्कीच क्रिकेटचं सीझन 20-21 20-22 हा थरार आहे. आवाज तर घुमतोय मैदान तर फुलतोय आणि पर्याय कष्ट करत असताना फलंदाज मैदानात या ठिकाणी संघर्ष करत असताना बॅटवरती घेऊन मारलेला फटका 1 धावेसाठी प्रवृत्त करत असताना बघा की दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट कारण की अशा वेळेला काय करावं काय नाही हे समजायला मार्ग नाही. आमचे सिंधे संघाचे आज कॅप्टन मिस्टर समीभाई हे देखील मात्र उपस्थित झालेत आणि समीभाईंनी ज्या वेळेस गणेशगावच्या मैदानात मात्र अशा प्रकारचे चित्र बघायला भेटलं होतं. 8वा तो क्षण समीभाई आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. काय जबरदस्त मॅच बघायला भेटते कारण की पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा
अद्याप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला खोलवर मध्ये चेंडू ऑन साइडला हवेमध्ये चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात असेल बघतो की एक धाव तर पूर्ण केली दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे चेंडू सीमारेषा पलीकडे जात आहे आणि टर्नचा गजर या ठिकाणी ड्रेसिंग रूम मधून जोरदार वाजतोय खुटीचा पाडा केवळ एक धाव पाहिजे जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते तीन चेंडू मध्ये एक धावेचं लक्ष्य खुटीचा पाडा या संघाला स्कोर लेवल होतोय आणि स्कोर लेवल झाल्यानंतर बघायचं की नक्कीच या वेळेला एका धावेची गरज बघायचं की नक्कीच राष्ट्रवादी चषक आणि राष्ट्रवादी चषक असल्यानंतर बघायचं की याच ठिकाणी काय मॅच जबरदस्त बघायला भेटली कारण की एक धावेचं लक्ष्य जिंकण्यासाठी ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र हा पॅड लाईन वरती येणारा चेंडू अद्याप आपण बघतो की हँड इज गॉन मॅच समाप्त झाली नाही दोन चेंडू एक धाव दोन चेंडू एक धाव थरार आहे उल्हास आहे जोश आहे आणि त्यानंतर बघतो की दोन चेंडू अखेर शिल्लक आहे दोन चेंडू मध्ये एक धावाचं लक्ष कारण की पूर्णपणे बाजू सजवली क्षेत्ररक्षणाची आपण पाहू शकाल शॉर्ट स्लिप पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन आणि त्यानंतर आपण पाहू शकाल की या ठिकाणी सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्ररक्षणाला आपण पाहू शकाल आणि त्यानंतर बॅकवर्ड फायनल क्षेत्राच्या आतमध्ये 30 सेकंडच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षणाला आपण मात्र पाहू शकाल दोन चेंडू एक धाव थोडेसे काळजाचे ठोके वाढवणारा सामना आणि काळजाचे ठोके वाढवणारा सामना बघायला भेटल्यानंतर बघायचा की नक्कीच यावेळेला खुटीचा पडा संघाला जिंकण्यासाठी दोन चेंडू एक धावेचं लक्ष मॅच कोणाच्या बाजूने जाईल स्थानिकाचा सत्र पूर्णपणे आणि स्थानिकाचा सत्र असताना बघायचा की नक्कीच पूर्वेला भरवड डोंगर आपल्याला बघायला भेटतोय दक्षिणेला मातोळा डोंगर बघायला भेटतो आणि पश्चिमेस धुळी माता डोंगर आणि पवित्र गोदावरीचे उगम स्थान म्हणून याच विळवंडे गावावरनं मात्र नक्कीच हे स्थान मात्र पोहोचवले जातात आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच दोन चेंडू एक धाव